मी मराठी विभाग प्रमुख सौ अलका दोडे आज केवळ परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बना असा संदेश विद्यार्थ्यांना देऊ इच्छिते. विद्यार्थ्यांनो, या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला असे वाटते की जास्तीत जास्त गुण मिळावेत म्हणजे आपला या स्पर्धेत निभाव लागेल. म्हणून विद्यार्थी आकलनापेक्षा पाठांतरावर अधिक भर देतात. वर्गात शिक्षिका शिकवतात त्यावेळी ते समजून घेऊन ज्ञानात भर पाडणे आवश्यक आहे. केवळ गुण चांगले मिळवणे एवढेच ध्येय न ठेवता ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. शालेय जीवनातून बाहेर पडल्यानंतर पाठांतर करून मिळवलेल्या गुणांपेक्षा तुम्ही संपादन केलेले ज्ञान हे तुम्हाला अधिक उपयोगी पडेल. एखादी गोष्ट एकाच पद्धतीने न करता ती तुम्ही वेगळ्या पद्धतीने कशी करू शकता हे कौशल्य जर तुम्ही आत्मसात केले असेल तर तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच वेगळे ठराल व तुमच्यासाठी प्रगतीच्या अनेक नव्या वाटा खुल्या होतील. आता माहितीसाठी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. पुस्तके, इंटरनेट, त्यातून तुम्ही सहज माहिती मिळवू शकतात. परंतु आयुष्यात खरंच यशस्वी व्हायचे असेल तर केवळ परीक्षेपुरता विचार न करता ज्ञान वाढवण्यावर भर द्या. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक राहा. का, कसे असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. जिज्ञासू वृत्ती अंगी बाणवा, कारण ज्ञानाच्या कक्षा फार रुंदावल्या आहेत. आपण आजन्म विद्यार्थी आहोत. रोज आपल्याला नवनवीन अनुभव येत असतात. त्यातून आपण खूप काही शिकत असतो. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. शिकणे, ज्ञान वाढवणे ही आनंददायी प्रक्रिया आहे हे समजून घ्यावे व केवळ परीक्षेच्या चौकटीत न अडकता ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करावी. केवळ परीक्षार्थी नव्हे तर ज्ञानार्थी बना, हाच खऱ्या शिक्षणाचा मूलमंत्र आहे. गुणांच्या शर्यतीत हरवू नका. ज्ञानाच्या वाटेवर पुढे चला. मी विद्या दोरे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. स्त्री शक्ती प्रगतीची खरी ओळख या विषयावर माझे मत मांडणार आहे. यत्र नारयस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असे आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे. आणि हा श्लोक म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवाचा वास होतो. स्त्री शक्ती म्हणजे केवळ स्त्रियांचं अस्तित्व नव्हे तर त्यांच्या सामर्थ्याचा सन्मान आहे. आजची स्त्री घर चालवते, समाज चालवते आणि देशालाही पुढे नेते. विज्ञान, कला, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. कल्पना चावला हिने अंतराळात झेप घेतली. मेरी कॉम हिने क्रीडा क्षेत्रात भारताचा झेंडा उंचावला. तर सुदामानी जोशीसारख्या वैज्ञानिकांनी संशोधन क्षेत्र गाजवले. स्त्रियांचे शिक्षण ही खरी क्रांती आहे. शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबाला घडवते. म्हणून प्रत्येक स्त्रीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. तिला स्वतःच्या पायावर उभा राहण्याची ताकद दिली पाहिजे. स्त्री शक्तीला प्रोत्साहन दिल्यास आपला समाज अधिक प्रगती करेल आणि सक्षम होईल. खरी प्रगती म्हणजे स्त्री आणि पुरुष समानतेने पुढे जाणे. आपण आपल्या घरात, शाळेत आणि समाजात स्त्रियांना सन्मान द्यायला हवा. सशक्त स्त्री म्हणजे सशक्त समाज, हीच प्रगतीची खरी ओळख. मी स्वरा भोसले, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज क्षणभर या विषयावरील माझे स्वरचित कविता सादर करीत आहे. आज क्षणभर, का कुणास ठाऊक, आज क्षणभर थांबावंसं वाटतं. हरवलं मन पुन्हा शोधावंसं वाटतं. अशांत हे मन शांत करावंसं वाटतं. होऊन अपेक्षा शून्य चिंतामुक्त व्हावंसं वाटतं. थांबून धडपड सारी आज स्तब्ध व्हावंसं वाटतं. भरल्या पोटी शांत निजावंसं वाटतं. आज जन्म आणि मृत्यू अंतर विसरावंसं वाटतं. का कुणास ठाऊक, थोडंसं प्रेम आज स्वतःवर करावंसं वाटतं. धन्यवाद.